भिवंडीमध्ये जर आपण एकूण लक्षात घेतलं तर राज्यात इतर निवडणुकांमध्ये ज्या काँग्रेसला पिछेहाट झाली किंवा त्याला घरघर लागली असं आपण म्हणत होतो, तिथे मात्र भिवंडीकरांनी काँग्रेसला साथ दिलेली आहे. बघूयात नेमकं काय घडलंय. मुंबईच्या वेशीवर असलेल्या भिवंडीकरांनी काँग्रेसला हात दिलाय. भिवंडी महापालिकेत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालंय. भिवंडी महापालिकेत काँग्रेसला 90 पैकी 47 जागा मिळाल्यात. भाजपला 19, शिवसेनेला 12, कोणार्क विकास आघाडीला 4, आरपीआय एकतावादीला 4, समाजवादी 2 आणि अपक्षांना 2 जागा मिळाल्यात. भिवंडीत आघाडी किंवा युती करून काँग्रेस सत्तेत होती, पण यावेळी पहिल्यांदाच भिवंडीत काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळालंय. मुस्लिम बहुल प्रभाग वाढल्यानं काँग्रेसच्या जागा वाढल्याचं सांगण्यात येत आहे. हमें विश्वास हो गया था कि आज जनता हमारी वोट मांग रही है और एक बात समझ लीजिए, भिवंडी शहर के अंदर एक मिसाल हिंदू मुस्लिम एकता की दी जाती है और भिवंडी शहर के अंदर कांग्रेस पार्टी ही विकास का काम कर सकती है. भिवंडी शहर निजामपुर महानगर पालिका में आने वाले वक्त में कांग्रेस का महापौर बनेगा इंशाल्लाह और कांग्रेस का झंडा लहराएगा. निवडणूक प्रचारात भाजपनं आक्रमक प्रचार केला. भाजपच्या 8 जागा वाढून 19 झाल्या, पण भाजपला सत्तेजवळ काही जाता आलं नाही. आता हरल्यानंतरही खासदार कपिल पाटील पुढं काही होऊ शकतं असं सांगून फोडाफोडीचे संकेत देत आहेत. शेवटी प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. या भिवंडी शहरामध्ये काही होऊ शकते. 6 असलेला सुद्धा महापौर होऊ शकतो. 27 काँग्रेसच्या असताना 6 अपक्ष असताना 6चा महापौर झाला. आता आमच्याकडे तर 20 आहेत आणि 8 आमच्या आघाडीचे आहेत, 1 आमचा अपक्ष आहे. अशा 29ची टोटल आमच्याकडे. 29 वरून 46 वर जायला काय अडचण आहे असं मला वाटत नाही. निवडणुकीत समाजवादी पार्टी आणि राष्ट्रवादीला मोठा फटका बसलाय. समाजवादी पार्टी 16 वरून 2 वर आली आहे, तर राष्ट्रवादीला भोपळाही फोडता आलेला नाही. भिवंडीचा निकाल हा भाजप लाटेत काँग्रेसला मिळालेला मोठा दिलासा मानला जातोय. भिवंडीच्या राजकारणाला फोडाफोडीचा इतिहास आहे. काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालेलं असलं तरीही भाजप आणि कोणार्क विकास आघाडी, जे इथले सत्तेचे जादूगार मानले जातात, ते अजूनही असं म्हणतात की भिवंडीत काहीही होऊ शकतं. त्यामुळे काँग्रेसला आपल्या सर्व नगरसेवकांवर महापौर पदाची निवडणूक होईपर्यंत लक्ष ठेवावं लागेल. रवी शिंदेसह महेंद्र मोरे, IBN लोकमत, भिवंडी.